हाऊसिंग लोन मंजूर करून देण्याचं आमिष दाखवत 25 लाखांची फसवणूक। या प्रकरणी अश्विनी ओझा नावाच्या महिलेला 1 दिवसाची पोलीस कोठडी। महिलेवर 4 चाकी वाहन खरेदीत फसवणूक केल्याचाही गुन्हा दाखल। सोलापुरातील पीएनजी ज्वेलर्स दुकानातील चोरी प्रकरणी आरोपी अटकेत। दुकानातील कर्मचाऱ्यानेच केली होती 7 तोळे सोनं आणि 1 किलो चांदीची चोरी। सोलापूर गुन्हे शाखेनं 12 तासात आरोपीला केलं जेरबंद। पंचगंगा नदीतील लाखो रुपयांची वाळू माफियांनी केली लंपास। 15 दिवस उलटूनही या प्रकरणी कारवाई झाली नसल्याचा आरोप। तर महसूल प्रशासनानं अद्याप चौकशी का केली नाही असा सवाल। वाशिम जिल्ह्यात स्वामित्व योजनेअंतर्गत 334 गावांमध्ये सनद वाटप। 365 गावांमध्ये मालमत्ता पत्रके तयार झाल्याची भूमी अभिलेख विभागाची माहिती। योजनेमुळे जमिनीशी संबंधित व्यवहार अधिक पारदर्शक होण्यासाठी मदत होणार। बुलढाण्यातील पद्मावती नदीवरील पुलाचं काम संथ गतीनं सुरू। खड्डे खोदून ठेवल्यामुळे अपघाताची शक्यता। त्रस्त नागरिकांची थेट जळगाव जामोद नगरपालिकेवर धडक। इचलकरंजीत आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू वैष्णवी पवारची भव्य मिरवणूक। श्रीमंत गंगाबाई प्रशालेकडून वैष्णवीचा सत्कार। वाशिमच्या अमानी परिसरात दाट धुक्याची चादर। धुक्यामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता। तर पुढील काही दिवस अवकाळी पावसाचाही अंदाज। शेतकऱ्यांची चिंता वाढली। बुलढाण्याच्या सखारामपूरमध्ये सखाराम महाराज पुण्यतिथी उत्सवाची जय्यत तयारी। उद्या संत सखाराम महाराजांचा पुण्यतिथी सोहळा साजरा होणार। वाशिमच्या मसोला इथे श्री नवनाथ महाराज धर्मनाथ बीज यात्रा उत्साहात संपन्न। 71 क्विंटल लाडूच्या महाप्रसादाचं भाविकांना वाटप। 42 वर्षांपासून नवनाथ महाराज संस्थांच्या वतीनं करण्यात येतं यात्रेचं आयोजन। गोंदिया इंदूर सेवेचं लवकरच टेक ऑफ। मार्चमध्ये सेवा सुरू होण्याची शक्यता। यासाठी आता डीजीसीए अनुकूल। जिल्ह्यातील प्रवाशांना विमान सेवेची प्रतीक्षा।